तर मित्रांनो, मराठ्यांची पहिली राजधानी पुणे ते तिसरी राजधानी किल्ले जिंजी या व्हिडिओ सिरीजची सुरुवात करण्याआधी एका व्यक्तीचं आभार कसं मानावं हेच समजत नाही आहे. ती व्यक्ती आमच्यासोबत नव्हती, पण त्या व्यक्तीचा एकच शब्द आम्हाला जिंजीपर्यंत घेऊन गेला. महेश, तू दिवस रात्र कधीही कॉल कर, मी 2 तासात तुमच्या इथे हजर असेल. अरे सामान कशाला वागवतो, सगळं माझ्याकडे दे, मी तुम्हाला तुमच्या राहत्या ठिकाणी पोच करतो. अहो, परराज्यात आपलं कोणीतरी हक्कानी बोलणारे आहे हेच आमचं धाडस वाढवणारं होतं. आत्ताच नाव नाही सांगत, पण हळूहळू तुम्हाला समजेलच की ती व्यक्ती आमच्यासाठी कशी संकटमोचक होती. देव तर सोबत होतेच आमच्या, पण देवाने संकटमोचक रूपाने त्या व्यक्तीलाही पाठवलेला जिंजीला. धमाल आहे सगळी. तुम्हाला नक्की आवडेल आमचा सगळा प्रवास. चला, वेळ नको दौडायला, व्हिडिओ सुरू करूयात. सो गाईज, हे सगळं बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठेतरी सायकलच्या मोहिमेला चाललो आहे. तर कुठली मोहीम आहे गेस करा, आणि थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल मी काय म्हणतो, गेस करा. सो सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळचे वाजलेत करेक्ट 6 वाजलेत, हे बघा. येस, एकदम परफेक्ट. आम्ही चाललो होतो आमचं 5:30ला वगैरे निघायचं, पण बाहेर एवढे वाघ आहेत ना, कुत्र्यांमुळे आहे ना आमची इथं आजूबाजूला आहे ना सगळीकडे वस्ती जास्ती आहे, त्यामुळे कुत्री जास्ती आहेत आणि मग खूप त्रास देतात. मागच्या वेळेला जिंजी राईड सेम चालू होते ना, आम्ही 3:30ला गेलो होतो पहाटे. कुत्र्यांनी आम्हाला नको नको सळो की पळो करून सोडलं होतं. सो ह्या वेळेला तिला म्हणलं आपण 6 वाजता जाऊ, दोघंच आहे, त्याच्यामुळे त्या हिशोबाने बरोबर जाता येईल आपल्याला. चला आता दर्शन घेतलंय बाप्पाचं. शेवटी काय तेच आपलं सगळं नाही का, काळजी घेणारे सगळ्या गोष्टी तेच करणार, तोच आहे आणि काळजी घेणारा पण तोच आहे. सो चला, खूप मोठी राईड आहे, साधारण 1100 किलोमीटरची ही राईड आहे. तर निघूयात आपण. आणि चला आता आईचं दर्शन घेऊ आणि मग पोरांना पण, जर उठली पोरं तर बाय बाय करू. चला बाय बाय. अजून ठीक नाही वाटत आहे? ठीक आहे ना? ठीक आहे. सकाळी सकाळी थोडंसं वाटत. मी म्हणलं मी खाली जाईन आणि दादा येईन एखाद्या विचारायला. तेच म्हणलं, आता 6 वाजलेत ना आता. चल चिकू, येऊ का? बाय बाय. बाय बाय. चल बाय. तुम्हाला उठावं मग तो आम्हाला काय उठवायचं. बाय बाय. त्रास देऊ नको, त्रास देऊ नका अजिबात. दीदी बाय बाय. भांडणं करू नका, छान छान राहा, खा प्या व्यवस्थित. ते भांडणांचं काय नाही, खा प्या व्यवस्थित, भांडण नाही करत ती. त्याच्यावर बसलेली असते, करायला मार्गच नाही तशी नसती केली, त्यांचं बॉन्डिंग जमतंय. शाळेचं काय करणार आहे तुम्ही, जा. चलो आम्ही आमचं बघून घेऊ. आवर आहे तुझं, आवर. हा हा चालेल. हा. ओके, तर मित्रांनो सकाळच्या आता 8:30 वाजलेत. आम्ही कात्रज बोगदा क्रॉस केला आहे आणि घरीच आहे ना मस्त पीनट बटर आणि लावून आहे ना म्हणजे सँडविच बनवले होते ब्रेडचे, तर ते खायला थांबलो आहे. वातावरण थंड आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही, पण आज जरा जास्त एनर्जी वेस्ट झाली आहे ना, जरा जास्त कष्ट लागले आज क्रॉस करायला. आणि मध्ये ड्रोन शॉट कसे होते मला नक्की सांगा, आवडले का नाही? आम्ही उशिरा निघालोय ना, त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅफिक पण लागलं आणि खूप जवळून गाड्याला जातात, खूप सांभाळून गाडी चालवायला लागते. आणि जे आरसे मागवले होते ॲमेझॉनवरून ते मस्त काम करतात, हे चांगले आहेत आरसे. हे बघा, हे मस्त मोठे आहेत. चला आता पटापट खातो आणि लगेच पळतो, कारण खूप उशीर होतोय. आपल्याला खंबाटकी क्रॉस करायचा आहे, आजचा दिवस खूप अवघड आहे. चला.
लाल झाली आहे एकदम. कसं झालंय माझं टॅनिंग झालंय. तर मित्रांनो किती वाजले रे आता? आता 2:30 वाजलेत. 2:30. आणि आम्ही खंबाटकी क्रॉस केला आहे. नेमकं शूट काही केलं नाही कारण खंबाटकीमध्ये आम्ही नवीन रूट शोधला आहे आणि आम्ही तो तुम्हाला सांगणार नाही. ऑफ रोड आहे आणि त्याच्यानंतर एक आणि खंबाटकीचं जर तुम्हाला व्हिडिओ बघायचाच असेल तर मागच्या वेळेस आम्ही खंबाटकी केला होता सायकलवर, तो व्हिडिओ बघा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. स्वतः जेवायला थांबलो आहे आणि किती 100 आलो का आपण. सो सकाळी 6:30 ते आत्ता 2:30 वाजलेत. आम्ही 100 किलोमीटर आलो आहे. थोडं स्पीड कमी आहे पण गरम एवढं होतं आहे ना की विचारू नका. पण त्या बोगद्यानंतर आपण चांगलं मारले. चांगली मारली तर फक्त जरा स्लो झालेलो. काय त्या बोगद्यामुळं ना मी खरंच रिफ्रेश झाले, नाही तर फुल डाऊन झालेली मी. तर असं वाटत होतं की ना आता काय मी इथं झोपते की काय. ॲक्च्युली आहे ना अजिबात त्राण नव्हता राहिला. फार ड्रेन झालं होतं ते उन्हाने. आणि त्याच्यानंतर जसं तो बोगदा क्रॉस केला ना, घाट क्रॉस केला, वारं मस्त टेल विंड यायला लागलं. मग आम्ही मस्त दानादन सायकल पळवली. 30 किलोमीटर आलो आपण. हे ऊन चटका देणारं ऊन आहे ह्या वेळेस. मागच्या वेळेस माझी मार्चमध्ये आलेलं तेव्हा पण माझी स्किन टॅन नव्हती झाली, इतकी टॅन आता झाली आहे. आणि मास्क लावलं आहे पण मध्ये मध्ये मी काढत होते ना. मी लावतो. मला पाणी आणि आता आहे ना जिरा राईस सांगितलं आहे. म्हणजे नॉर्मल खायचं दुपारी. संध्याकाळी मग पाहिजे ते पनीर वगैरे खाऊ आपण. आम्ही आहे ना मग अशी तिथं घाटाच्या खाली आहे ना हे खाल्लं होतं, राजगिरा लाडू खाल्ला होता. त्याच्यामुळे चांगली जरा बऱ्यापैकी एनर्जी होती. राजगिरा लाडू खाल्ला, त्याच्या आधी आम्ही पीनट बटर सँडविच खाल्ला. आणि मग आता जिरा राईस, दाल फ्राय आणि सॅलड सांगितले आणि नंतर ताक पिऊयात. चला आता. ओके तर मित्रांनो आता 4 वाजलेत. अमृता जरा झोपली होती आणि एक्स्ट्रीमली सॉरी मी काय खाल्लं ते दाखवायचंच विसरलो. होतं कधी कधी असं गडबडीत. दमलं होतं ना जरा. आजचा दिवस टफ होता. चला अजून 22 किलोमीटर आहे. सो मला वाटते 2 तास लागतील अजून. सायकलिंग. सो 2 तास लागतील असा अंदाज आहे कारण इथून पुढे आहे ना सातारा टफ आहे. 2-3 मोठे क्लाइंब लागतात. चला डायरेक्ट भेटूयात आपण. मध्ये काही इंटरेस्टिंग दिसलं तर मग दाखवतो. गाडी तर मंडळी आता आम्ही आहे ना स्प्लेंडर राईड करतो. सायकलवरून डायरेक्ट स्प्लेंडरवर. ॲक्च्युली काय झालं, साताऱ्याच्या अलीकडंच आम्ही आहे ना रूम घेतली. आणि आता अमृताने दुपारी काय झालं की सवयीला लाईट पडली आहे. ॲक्च्युली तिचा आहे ना स्क्रू लूजच होता. मला माहिती होतं कधी ना कधी तरी ती पडणार आहे कुठंतरी, तर आज पडली. तो हॉटेलचा जो मॅनेजर आहे त्याला रिक्वेस्ट केली की बाबा प्लीज गाडी दे ना. नेमकी गाडी नव्हती, कामगाराची गाडी आहे त्याच्या. त्याला म्हणलं बाबा 1 लिटर पेट्रोल भरतो पण मला गाडी दे. सो गाडी दिली आहे त्याने. बघा मस्त आहे गाडी, कंडिशन 1 नंबर आहे. गाडी हो सायकलवरून स्प्लेंडरवर येऊ. आणि हे बघा इकडे मस्त पैकी अजिंक्यतारा दिसतोय आणि इकडे सनसेट होतोय. आणि आपल्याला इकडे जायचंय. हे ना पहिले गाडीच देत नव्हते. आता मी निघालो होतो सायकलवर. त्यांना वाटलं असेल काहीतरी म्हणून म्हटलं जावा घेऊन, फक्त पेट्रोल भरा. हा म्हटलं पेट्रोल भरा ना 1 लिटर भरतो, गाडीची चावी द्या फक्त. ॲक्च्युली एवढे आता 150 किलोमीटर झाले असेल ना. किती झाले आपले? 122 120-125 झाले असतील. 120-125 किलोमीटर झाले ना आज आमचे. मग त्याच्यामुळं म्हणजे पायांमध्ये आता त्राण नाही राहिला. आणि इतकं ऊन लागलंय ना आज. तुम्हाला माझा चेहरा बघून वाटत असेल कारण इतकं टॅन झालंय ना माझा चेहरा. त्याच्यावरून कळत असेल की किती ऊन होतं आज. हे नॅव्हिगेशन राईट. येस राईट. पिकअपच नाही गाडीला. ॲव्हरेज काय बघा. ही लाईट घेतली आम्ही. माझ्यामुळं नवीन लाईट मिळाली मला. नवीन सायकल, नवीन लाईट. 2200 रुपयाचा फटका. नवीन सायकलला नवीन लाईट. पण मला कळालंच नाही कुठं पडली. एखाद्या वेळेस आम्ही ना ऑफ रोडने आलो ना तेव्हा पडली असं मला वाटते. चला चला लवकर जाऊ, गाडी द्यायची. त्यांनी फक्त ना अर्धा तास सांगितलंय.
अर्धा तासासाठी गाडी दिली आणि ते 6 किलोमीटर होते. आता पेट्रोल पण भरायचं अजून वेळ लागेल. बघा मित्रांनो, हा पुण्याकडून येणारा रस्ता आहे आणि हा साताऱ्याकडे जातो आणि तिथंच हे कंट्री इन लॉजिंग म्हणून आहे. इथे आम्ही थांबलोय, मस्त आहे. आणि हे मॅनेजर आहेत, चांगले आहेत, खूप डिस्काउंट केलं आम्हाला. आणि इथे सायकल पार्क केल्यात मस्त. त्यांनी स्पेशली आपल्याला सायकलसाठी इथे जागा करून दिली. आणि ही आपली रूम, इकडे सगळ्या रूम आहेत अशा. आणि ही रूम मस्त आहे एकदम. त्याला वॉशरूमच दाखवतो, स्वच्छ सुंदर एकदम. चला आता ते लाईटचं तर काम झालंय. जेवण काहीतरी मागवतो आणि आंघोळ्या करतो. कारण बघा अवतारा बघा कसलं झालंय. व्हिडिओ संपायचा का आताच? तर तुम्हाला पुणे ते सातारा ब्लॉग कसा वाटला आमचा नक्की सांगा. थोडं शॉर्टमध्ये बनवलं, कारण मागच्या वेळेला आपण डिटेल ब्लॉग केलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या वेळेला थोडे शॉर्ट ठेवलेत. सो चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ आता कोल्हापूरला जाणार आहे उद्या. चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.